नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं एऑनआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण केमिस्ट्रीचा पुढचा टॉपिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन यावरचे काही न्यूमेरिकल्स घेणार आहोत। बघा, हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला फक्त 11 वर्गामध्येच मिळणार आहे। 11 वर्गामध्ये तो पण दुसरा चॅप्टर आहे त्यामध्ये मिळेल। आणि एक प्रश्न आयोगाने तर असा विचारला होता, म्हणजे एक प्रश्न दोन प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेत या टॉपिकवरचे, पण एक प्रश्न हा 11 वर्गात मिळतो, पण दुसरा प्रश्न जो आहे तो 11 वर्गात पण नाही, 12 वर्गात पण नाही, स्टेट बोर्डमध्ये पण नाही, एनसीईआरटी मध्ये पण नाही। तो जो टॉपिक आहे तो नीट आणि जेई साठीच आहे, त्यामुळे तिथून सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले, त्यामुळे फार जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे। लक्षपूर्वक बघा, कारण कॉन्सेप्ट समजून घ्या। आतापर्यंत आपण जेवढे न्यूमेरिकलचे सेशन घेतले त्या सर्वांमध्ये आपण फक्त प्रश्न घेतलेत। या टॉपिकमध्ये मी तुम्हाला कॉन्सेप्ट पण सांगणार आहे, त्यासोबत न्यूमेरिकल पण सॉल्व करून घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन या टॉपिकवरची घेणार आहोत। याआधी ऑलरेडी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरचे काही न्यूमेरिकल्स घेतलेत। त्याआधी लक्षात घ्या की रिव्हिजन बॅच सुरू होत आहे 18 जून पासून सामान्य विज्ञानची, जी राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही परीक्षेसाठी हेल्पफुल आहे। पुढील 3 महिन्यापर्यंत म्हणजे काय तर राज्यसेवा कंबाईन होतपर्यंत त्यावर अनलिमिटेड वॉच आहे। 18 जून पासून सुरुवात होत आहे आणि ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे ती। अजून काय काय वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या की 20+ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील आणि जे पण आपण क्लासमध्ये घेणार आहोत त्या सर्वांचे PDF नोट्स टॉपिकनुसार मागील 10-12 वर्षाचे आपण PYQs कव्हर करू। न्यूमेरिकलची प्रॅक्टिस आता तर घेतच आहोत, परत त्यावेळेस सुद्धा घेऊ परत। आणि 500+ क्वेश्चन बँक सर्व शिकवून झाल्यानंतर मग तुम्हाला एक क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली जाणार, ज्यावर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरचे 200, 300 प्रश्न आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील। 2 नंबर इथे दिलेले आहेत, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती मिळवता येईल। एक आहे 9403692940, सेकंड आहे 8793382448। या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला अधिकची माहिती मिळवता येईल। कोणता टॉपिक सांगितला होता मी तर बघा की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन, त्यावरचे न्यूमेरिकल 11 वर्गातली केमिस्ट्रीची बुक आहे, त्यामध्ये चॅप्टर 2 आहे, त्यामध्ये याबद्दलची थोडक्यात माहिती दिलेली आहे। कोणताही व्हिडिओ असेल किंवा PDF असेल ते सगळे तुम्हाला या 2 टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत। एक आहे MPSC_EONIS आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस। दोन्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करता येईल। बघा, कॉन्सेप्ट समजून घेऊ। सगळ्यात आधी कॉन्सन्ट्रेशन काढायचं म्हणजे नेमकं काय, सगळ्यात आधी हे समजून घ्या त्याआधी की नेमकं सोल्यूशन म्हणजे नेमकं काय। सोल्यूशन म्हणजे नेमकं काय आहे तर कोणत्याही 2 पदार्थाचं जर मिक्सचर असेल त्याला आपण काय तर सोल्यूशन म्हणतो। आता याच्यामध्ये 2 पदार्थ म्हणजे सपोज मी पाणी घेतलं एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही मीठ टाकलं, काही प्रमाणात काय तर मीठ टाकलं, तर अशा वेळेस जास्त प्रमाणामध्ये हा आहे पाणी आहे आणि कमी प्रमाणामध्ये मीठ आहे, त्यामुळे जो कमी प्रमाणात असतो त्याला आपण सोल्यूट म्हणतो, त्याला काय म्हणायचं तर सोल्यूट, आणि जो जास्त प्रमाणात असतो त्याला सॉल्व्हंट म्हणायचं। आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हंट असं मिळून काय तयार होणार तर असं मिळून सोल्यूशन आहे तो तयार होणार आहे। लक्षात घ्या की सोल्यूशन सोल्यूट प्लस सॉल्व्हंट मिळून तयार होणार आहे। ठीक आहे, हा भाग लक्षात ठेवा। आता नेमकं काय की कॉन्सन्ट्रेशन मोजायचं आहे, म्हणजेच काय की या सोल्यूशन मध्ये सोल्यूटचं प्रमाण किती आहे किंवा या सॉल्व्हंट मध्ये या सोल्यूटचं प्रमाण किती आहे। सरळ या एक्झाम्पलसाठी मी असं म्हणतोय की हा पाणी किंवा हा जो सोल्यूशन आहे ना, हा किती खारट आहे हे आपण केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये कसं मोजता येईल ना, त्याला काय म्हणतात तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन म्हणतात। जर सोल्यूटचं प्रमाण हा जर वाढवत नेलं तर आपण काय म्हणू की हा जो सोल्यूशन आहे हा कॉन्सन्ट्रेटेड होत गेला। जर मी सॉल्व्हंटचं प्रमाण जर वाढवत गेलं तर म्हणणार मी की तो डायल्युटेड होत गेलाय। कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे काय डायल्युशन वाढणार आहे। सो कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्युशन हे अपोजिट टर्म्स आहेत। ठीक आहे, तर आपल्याला मोजायचं काय आहे की या मिक्सचरचा हा जो सोल्यूशन आहे याचा खारटपणा किती आहे, आणि त्यालाच केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये किंवा केमिस्ट्रीचे म्हणजे टेक्निकल वर्ड्स आहे त्यालाच कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन म्हणतात। ठीक आहे, आता हे मोजण्यासाठी हे कसं मोजता येईल तर बघा अगदी सोपी आहे। या पूर्ण सोल्यूशनचा मी काय करतो तर याचं वजन करून घेतोय, तर इथं लिहिलं मास ऑफ सोल्यूशन, मास ऑफ सोल्यूशन लिहिलं, आणि याच्यामध्ये हा सोल्यूट किती आहे तर मास ऑफ सोल्यूट लिहिणं, मास ऑफ सोल्यूट लिहिणं। त्यामुळे या एका प्रकारे तर मोजता येईल की या सोल्यूशनमध्ये सोल्यूटचं प्रमाण किती आहे, आणि तोच काहीतरी इथं पहिला प्रकार आहे बघा की मास पर्सेंट और वेट पर्सेंट, त्याला W/W आणि पर्सेंट आहे, त्यामुळे परत याला काय तर गुणाकारामध्ये आपण 100 केलं म्हणजे याला काय तर फॉर्म्युला तयार होईल। बस असंच मोजायचं आहे, फक्त हे काय तर वेगवेगळे आता केमिस्ट्रीचे टर्म्स यूज करून वेगवेगळे 2-3 प्रकार केले आहेत, त्याचेच फॉर्म्युले इथं आपल्याला दिलेले आहेत। बघा, पहिला फॉर्म्युला कोणता आहे की पहिला जो प्रकार आहे कॉन्सन्ट्रेशन मोजण्यासाठी तो आहे काय तर मास पर्सेंट और वेट पर्सेंट, म्हणजेच मास पर्सेंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट। मी तुम्हाला आता सांगितलं होतं की मीठ जो आहे ना तो काय झाला सोल्यूट, तर त्याचा मास म्हणजे केजी मध्ये तो किती आहे डिवायडेड बाय मास ऑफ सोल्यूशन, म्हणजेच तो पूर्ण सोल्यूशनचा जो मास आहे तो केजी मध्ये किती आहे, वस्तुमान किती आहे ते लिहायचे आणि पर्सेंटेज काढायचे, त्यामुळे मल्टिप्लाय बाय 100। दुसरा प्रकार कोणता आहे तर ज्याला मोल फ्रॅक्शन म्हणतात। आता केमिस्ट्रीमध्ये मोल तुम्हाला कॉन्सेप्ट समजायला यायला पाहिजेत। आता यासाठी काय करायचं, EONIS जो YouTube चॅनल आहे त्यावर जायचं आणि मोल फ्रॅक्शन चेक करायचं। हा एक व्हिडिओ मी डिटेल बनवलाय। मोल फ्रॅक्शनचा व्हिडिओ मी डिटेल घेतलाय, त्यामध्ये सुद्धा आज जो न्यूमेरिकल घेणार होतो आपण मोल फ्रॅक्शनवरचा
तो ऑलरेडी मी तिथं कव्हर केलंय, पण तिथं कॉन्सेप्ट मी या मोल फ्रॅक्शनसाठी कव्हर केले, पूर्ण डिटेल कव्हर केले की मोल फ्रॅक्शन नेमकं काय आणि त्यासाठी जो मोलचा जो कॉन्सेप्ट लागतोय ना तो पण त्यामध्ये कव्हर केलाय. त्यामुळे लक्षात घ्या की मोल आणि मोल फ्रॅक्शनचा बेसिक, अगदी बेसिक म्हणजे तुम्हाला चांगलं करायचं आहे, जो आयोगाने न्यूमेरिकल पण विचारलाय तर तो व्हिडिओ नक्की बघा, मी लिंक मध्ये टाकतोय, नक्की बघा तो. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की आयोगाने 2023 मध्ये मोल फ्रॅक्शनवर प्रश्न विचारलाय आणि एक प्रश्न विचारला होता नॉर्मॅलिटीचा, जो तुम्हाला सांगितला की नीटचा कॉन्सेप्ट आहे म्हणून किंवा जेईचा कॉन्सेप्ट आहे. तर मग अशा वेळेस 2023 मध्ये याच्यावर प्रश्न विचारला किंवा नॉर्मॅलिटीवर प्रश्न विचारला, याचा अर्थ पुढे जाऊन या उरलेल्या भागांवर विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून काय तर आपल्याला रेडी राहायचं आहे, आपल्याला तयार राहायचं अगदी की हे याच्यावर सुद्धा न्यूमेरिकल जर आलं किंवा कॉन्सेप्ट आला, फॉर्म्युला आला तर आपल्याला तो यायला पाहिजे. आणि म्हणून काय तर या दृष्टीने आपण हा सगळा कॉन्सेप्ट शिकतोय. तर लक्षात घ्या की पहिलं लक्षात आलं असेल. दुसरं काय तर मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय की नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे काय तर सोल्यूट कन्सिडर करू, बी म्हणजे काय तर त्याला आपण सॉल्व्हेंट कन्सिडर करू. सो ए चा काढायचं असेल तर ए लिहा, बी चा काढायचं तर बी लिहू. डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. एकदम मोल्स म्हणजे काय तर थोडक्यात सांगतोय बघा की जर H2O आहे की H2 आहे तर नंबर ऑफ मोल्स किती असणार. तर सगळ्यात आधी आपण मी जर म्हणतोय की 180 ग्रॅम ऑफ H2 आहे, किती आहे तर 180 ग्रॅम ऑफ H2 आहे, तर मग हाच 180 ग्रॅम जर मोल्स मध्ये मोजायचे, कारण हा तर 180 ग्रॅम मध्ये मोजले ना, मग मोल्स मध्ये कसा मोजता येईल तर H2O चा सगळ्यात आधी मॉलिक्युलर वेट काढून घेऊ. एका हायड्रोजनचा 1 असतो, 2 हायड्रोजनचे 2 झालेत आणि एक ऑक्सिजन आहे त्याचे 16 असतात, त्यामुळे टोटल झाले किती तर 18. आणि 18 ग्रॅम म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, 18 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल असतो. 18 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल असतो. इथं दिले किती तर 180 ग्रॅम. मग काय करू आपण, हा जो मास दिले ना त्याला डिवायडेड बाय या मॉलिक्युलर वेटने डिवाइड करू, तर आपल्याला आन्सर मिळेल की 180 ग्रॅम H2O म्हणजेच काय तर 10 मोल H2O असणार आहे. सेमच असणार आहे, म्हणजे एक तर तुम्हाला 18 ग्रॅम म्हणा किंवा 10 मोल म्हणा. त्यामुळे या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचे. तर अशा पद्धतीने काय तर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये मोल्स पुट करायचे आहेत. आपण न्यूमेरिकल घेऊ, अजून चांगला कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. ठीक आहे. तर दुसरा फॉर्म्युला कोणता आहे मोल फ्रॅक्शनचा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजे काहीतरी एक सोल्यूट घ्या किंवा सॉल्व्हेंट घ्या, कोणताही पदार्थ, 2 पदार्थात असणार आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ पूर्ण सोल्युशनचा असणार आहे, म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हेंटचा. तिसरा फॉर्म्युला आहे की मोलॅरिटीचा जो कॅपिटल एम ने डिनोट करतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट घ्यायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. या ठिकाणी काय होतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन होता ना, इथं व्हॉल्यूम घ्यायचा आहे की आकारमान किती आहे आणि तो पण लिटर मध्येच घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचं लिटर मध्ये. नेक्स्ट काय की मोलॅरिटी झाला, हा आहे मोलॅरिटी जो स्मॉल एम ने डिनोट करतात. सो मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तो तर तसाच ठेवायचा आहे, फक्त राहिले काय मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर होतं, इथं आहे मास ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. राईट, हे 4 फॉर्म्युले झालेत. आणि नेक्स्ट फॉर्म्युला कोणता आहे तर बघा, जो आहे नॉर्मॅलिटीचा. पुढचा फॉर्म्युला आहे काय तर नॉर्मॅलिटीचा. नेक्स्ट कॉन्सेप्ट लक्षात घ्या की नॉर्मॅलिटी, आणि परत सांगतोय की हा नीट जेईलाच आहे, तुम्हाला एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड मध्ये मिळणार नाहीये. नॉर्मॅलिटीचा हा फॉर्म्युला आहे बघा, नॉर्मॅलिटी इक्वल टू जो कॅपिटल एन ने डिनोट करतात, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हा तर तसाच आहे व्हॉल्यूम, फक्त हा एक नवीन कॉन्सेप्ट आला की ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट. आता ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला काय तर बघा, हा इथं फॉर्म्युला दिलेला आहे, इथून काढता येईल आपल्याला. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजेच काय की मास किती दिलेला आहे. जसं मग अशी आपण घेतलं होतं की 180 ग्रॅम ऑफ H2O. सिमिलरली इथं झाला काय तर तो मास डिवायडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट. मग आता प्रश्न येतो की हा इक्विव्हॅलेंट म्हणजे नेमकं वेट काय आहे, तर तो इथून काढता येईल आपल्याला की इक्विव्हॅलेंट वेट काय आहे की मॉलिक्युलर वेट, जसा H2चा आपण काढलं होतं काय तर 18 आला होता, डिवायडेड बाय एक्स. आता एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे लक्षात ठेवायचं ज्याला व्हॅलेन्सी फॅक्टर म्हटलं जातं. म्हणजेच काय, जर ऍसिड असेल तर ऍसिड पासून आपल्याला किती H+ आयन्स मिळवता येतं, ज्याला आपण वर्ड आहे काय तर तो बेसिसिटी आहे. तसंच बेस पासून किती OH- आयन मिळवता येतं त्याला काहीतरी आपण ऍसिडिटी म्हणतो. हा आता ऍसिड बेसचा कॉन्सेप्ट आहे. तसंच टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन कॅटायन ऑफ सॉल्ट, म्हणजे सॉल्ट जर असेल, क्षार असेल, तर त्याच्यामध्ये टोटल पॉझिटिव्ह कॅटायन्स किती आहेत ते काय झालं तर त्या सॉल्टसाठी झालं. मग हे कोणाची असेल, म्हणजे ऍसिडची बेसिसिटी आहे, बेसची ऍसिडिटी आहे, किंवा सॉल्टवर किती कॅटायन चार्जेस आहेत, या सगळ्यांसाठी एक कॉमन वर्ड आहे, तो म्हणजे काय तर व्हॅलेन्सी फॅक्टर. आणि तो मी डिनोट केला कशाने तर कॅपिटल एक्स ने. सो मॉलिक्युलर वेट काढला, डिवायडेड बाय एक्स केलं तर आपल्याला काय इक्विव्हॅलेंट वेट मिळेल. आणि मासला या इक्विव्हॅलेंट वेटने डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार काय तर नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट मिळणार आहे. बस हा आला की इथं ठेवा, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर ठेवायचंय आणि आन्सर काढायचं. ठीक आहे, फॉर्म्युले नीट नोंद करून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट काढा. हे फार इम्पॉर्टंट आहे आणि रिवाइज करण्याची गरज आहे. थोडंफार टफ आहे, मी मान्य करतो.
आणि आयोग विचारत आहे, आयोगाची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे आपल्याला घेणं पण तेवढं असं गरजेचं आहे। नेक्स्ट बात हा काय आहे की या इक्विव्हॅलेंट वेटच्या जागी मी जर हा फॉर्म्युला ठेवला तर इथं येणार काय की मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एक्स। मग मास बाय मॉलिक्युलर वेट म्हणजे होतं काय तर नंबर ऑफ मोल्स होतात आणि एक्स वर आलं तर गुणाकारामध्ये एक्स, त्यामुळे या ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा हा एक फॉर्म्युला मिळतोय आपल्याला, नंबर ऑफ मोल्स इंटू काय तर एक्स। ठीक आहे, तर हा एक फॉर्म्युला किंवा हा एक फॉर्म्युला इथं ठेवायचे, ग्रॅम इक्विव्हॅलेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर। ठीक आहे, तर अशी इथपर्यंत काय तर आपण फॉर्म्युले घेतलेत। नेक्स्ट पुढच्या स्लाइडमध्ये फक्त अजून एक फॉर्म्युला आहे, म्हणजे जर प्रश्न आलाच तर त्यावेळेस काय तर तो सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे की जो मागच्या स्लाइडमध्ये आपण नॉर्मॅलिटी घेतलं होतं आणि त्याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण मोलॅरिटी घेतलं होतं। या दोघांमध्ये रिलेशन काय, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आणि मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर। आता जर मी याला याने जर भाग दिला तर बघा काय होतंय की व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आहे, इथं पण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर आहे, हे तर कॅन्सल होईल, तर हे कॅन्सल केलं असं तर राहणार काय नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट जो न्यूमरेटर मध्ये येईल, डिनॉमिनेटर मध्ये येणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट ते पण आलं, किंवा इक्वल टू काय तर एक्स म्हणजे n/m इक्वल टू एक्स। ठीक आहे, याचा पण यूज होणार आहे, त्यामुळे हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे। आय होप की तुम्हाला हे फॉर्म्युले आणि कॉन्सेप्ट्स आहेत ते थोडेफार लक्षात आले असतील। आपण पूर्ण डिटेल तर नाही घेतलंय, पण थोडेफार जे ॲटलिस्ट न्यूमरिकलसाठी गरजेचे आहेत तेवढं तर नक्की इथून काय तर क्लिअर होते। आपण न्यूमरिकल घेऊ म्हणजे तुम्हाला सगळं क्लिअर होईल। बघा, यामध्ये आयोगाने मागच्या वर्षी 2023 मध्ये पहिल्यांदाच या टॉपिकवर प्रश्न विचारलेत, 2 प्रश्न विचारलेत मागच्या वर्षी 2023 मध्येच, त्याच्या आधी या टॉपिकवर विचारलेले नाही आहेत। तुम्हाला परत सांगतोय मी कोणत्या टॉपिकवर विचारले, एक होता मोल फ्रॅक्शन आणि दुसरं काय होतं तर जो नॉर्मॅलिटीचा आता सांगितलाय तो, या 2 टॉपिकवर विचारलेत। उरलेले जे टॉपिक आहेत त्याच्यावरचे आपल्याला कॉन्सेप्ट्स जे फॉर्म्युले आहेत न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे आणि म्हणून काय तर आपण हे घेतोय। त्यामुळे या सगळ्या टॉपिकवरचे आपण एक एक तरी न्यूमरिकल घेणार आहोत। टोटल मी 5 न्यूमरिकल घेणार आहेत, जे 2 न्यूमरिकल आहेत ते तर आपण आयोगाचेच आहेत तेच सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे तिथूनच तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि उरलेले जे 3 आहेत ते दुसरे न्यूमरिकल आहेत ज्यातून काय तर बाकीचे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर होतील। मागचे जे पण आपण टॉपिक घेतले त्यामध्ये परत सांगतोय की त्यामध्ये आपण आयोगाचे PYQ जे आहेत ते सॉल्व्ह केलेले नव्हते, ते तुम्हाला मी ॲज अ होमवर्क दिले होतं, सिमिलर पॅटर्नवरचे प्रश्न घेतले होते, पण हा टॉपिक थोडासा टफ आहे, 11वी-12वीतला आहे, त्यासोबत नीटचा पण कॉन्सेप्ट आहे आणि म्हणून काय तर सगळे न्यूमरिकल्स आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत। तुम्ही फक्त याला चांगलं समजून रिवाइज करायचं आहे, म्हणजे उद्या जाऊन जर प्रश्न आलाच तर तो सुटायला नाही पाहिजे, चुकायला नाही पाहिजे। बघा काय दिले, पहिला प्रश्न आहे, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ सबस्टन्स, ॲडिंग 2 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम टाकायचं तर 2 ग्रॅम टाकायचं। सबस्टन्स ए हा ए आहे 2 ग्रॅम टू 18 ग्रॅम ऑफ वॉटर, म्हणजे या ठिकाणी जो पाणी आहे तो पाणी आहे किती तर 18 ग्रॅम आहे। आता मला सांगा की या ठिकाणी तयार किती झालं तर टोटल हा 2 ग्रॅम आणि 18 ग्रॅम म्हणजे हा टोटल सोल्युशन तर 20 ग्रॅमचा झाला, ज्यामध्ये सोल्यूट आहे तो 2 ग्रॅमचा आहे। पुढे प्रश्न काय विचारले बघा, कॅल्क्युलेट द मास पर्सेंट ऑफ द सोल्यूट, मास पर्सेंट काढायचं म्हणजे पहिला जो फॉर्म्युला होता ज्यामध्ये मास ऑफ सोल्यूट ठेवून देऊ आपण किती आहे तर तो 2 आणि मास ऑफ सोल्युशन आता सांगितलं होतं की 2 आहे आणि हे 18 आहे, टोटल झाले किती तर 20, त्यामुळे हे 20 आणि पर्सेंटेज काढायचे त्यामुळे गुणाकारामध्ये 100। सो 0 कॅन्सल केलं, 2 कॅन्सल केलं, आन्सर येणार किती तर हे 10 उरले, 10% काढायचे ना आपल्याला, 100 गुणाकार केलं होतं त्यामुळे काय तर सिम्बॉल द्यायचा आहे पर्सेंटचा। सो या प्रश्नाचा आन्सर येणं काय तर 10%, जो अगदी सोपी प्रश्न होता आणि पहिला जो प्रकार आहे ना की कॉन्सन्ट्रेशन मोजण्याचा तो तर सोपीच आहे। बस एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे आणि कॉन्सेप्ट नेमकं काय आहे। नेक्स्ट हा जर समजला असेल तर पुढचा प्रश्न बघू। बघा काय दिलंय, कॅल्क्युलेट द मोलॅरिटी। आता या प्रश्नामध्ये आपल्याला मोलॅरिटी काढायची, कसाचं काढायचं तर NaOH इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग इट्स 4 ग्रॅम इज इनफ वॉटर टू फॉर्म। बघ काय दिलंय की पाण्यामध्ये काय टाकायचं, NaOH टाकायचं आहे, NaOH टाकायचं आहे इन द सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग, म्हणजे हा किती टाकायचं तर 4 ग्रॅम इज इनफ वॉटर टू फॉर्म, हा पूर्ण 250 ml म्हणजे पूर्ण जो सोल्युशन आहे ना तो किती झाला पाहिजे तर 250 ml ऑफ द सोल्युशन झाला पाहिजे, पूर्ण सोल्युशन मिळून, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून सगळं मिळून काय तर हा 250 ml झाला पाहिजे। ठीक आहे, आता बघा की जर मी इथं व्हॅल्यू जर पुट केले काय तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला मगाशी पण सांगितला की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, तर इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन या पूर्ण सोल्युशनचा व्हॉल्यूम किती आहे तर 250, पण हा लिटरमध्ये ठेवायचे, त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा 250 भागाकारामध्ये 1000 करावं, म्हणजे काय तर तो लिटरमध्ये कन्वर्ट होईल। लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ml चा लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने भाग द्या। आता इथं 3 डिजिट आहे तर 3 शून्य आहे, त्यामुळे इथं 3 डिजिट सोडून पॉईंट देऊ, तर हा 1 2 3 म्हणजे काय तर 2च्या पुढे पॉईंट देणार आणि हे आता 2च्या पॉईंटच्या इकडे काही नाही त्यामुळे काय तर 0 दिलं, त्यामुळे हा झाला लिटरमध्ये कन्वर्ट। सो मला हा तर मिळाला की व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर किती आहे तर हा 0.250 आहे, 250। नेक्स्ट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे हा जो सोल्यूट आहे ना NaOH
याच्यामध्ये किती मोल्स आहेत ते काढायचे आहेत. आता ते कसं काढता येईल? नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला याचा मॉलिक्युलर वेट माहिती असायला पाहिजे. सोडियमचं लक्षात ठेवा की ॲटॉमिक वेट किती आहे तर तो आहे 23. ऑक्सिजनचे किती आहे ते आहेत 16 आणि एक हायड्रोजन आहे त्याचा आहे किती तर 1. त्यामुळे टोटल होणार किती? 6 आणि 3 9 आणि 10चा 0. हाचा 1 3 4 त्यामुळे किती झाले तर हे 40. म्हणजे 40 ग्रॅम म्हणजेच काय होतं तर 1 मोल होतो. 40 ग्रॅम म्हणजे 1 मोल होत असणार. मग आपल्याला दिलं किती आता 4 ग्रॅम दिले ना, तर मग किती मोल झाले तर 4 भागाकारामध्ये 40. नेहमी लक्षात ठेवा नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी काय करायचंय की जो काही मास दिलंय त्याला या मॉलिक्युलर वेटने डिवाइड करा. मास दिलंय त्याला मॉलिक्युलर वेटने डिवाइड करा तर आपल्याला नंबर ऑफ मोल्स येईल. म्हणजे 4 भागाकारामध्ये 40 इथं भाग दिला तर 10चा भाग जातो. 1/10 म्हणजे काय तर 0.1 मोल्स. 0.1 मोल्स. सो आता हीच व्हॅल्यू मी इथं ठेवून देतो बघा, कारण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जो 0.1 आलाय ना तोच इथं ठेवायचा 0.1. नेक्स्ट आता फक्त कॅल्क्युलेशन्स बाकी राहिले, तेवढा आन्सर काढून घेऊ, कॅल्क्युलेशन करून घेऊ. इथं काय करतोय मी 1 डिजिट आहे इथं 3 डिजिट आहे तर इथं 1000 ने गुणाकार करू, इथं पण 1000 ने गुणाकार करू. इथं 1000 ने गुणाकार केलं तर ते होणार 100. इथं 1000 ने गुणाकार केलं तर इथे येणार किती तर हे 250. नेक्स्ट आता काय करतोय मी परत दोन्ही ठिकाणी अजून एक शून्य वाढवून देतोय. म्हणजे इथं 10चा गुणाकार केला आणि इथं पण 10चा गुणाकार केला, कारण कॅल्क्युलेशन सोपी होईल. आता बघा काय आहे हे 100 गुणाकारामध्ये 10 म्हणजे काय होणार तर हे 1000 होणार डिवायडेड बाय 250 गुणाकारामध्ये 10. आता 1000 भागाकारामध्ये 250 म्हणजे 4चा भाग जातो, कारण 25 × 100 होतात. म्हणजे 4 भागाकारामध्ये 10 आलेत, 4 भागाकार 10 म्हणजे 0.4. सो याची मोलॅरिटी किती आली या प्रश्नाचा आन्सर किंवा मोलॅरिटी जे विचारलंय ते किती आलं तर 0.4 आणि याचा युनिट कॅपिटल M लिहायचं म्हणजे काय तर मोलॅरिटी झालं. मोलॅरिटी होणार आहे आपलं. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा जो प्रश्न असेल हा समजला असेल की नेमकं कसं काढायचं. आता यासाठी परत एकदा सांगतोय की हा जो नंबर ऑफ मोल्स आहे किंवा मोल्स कसे काढायचे हे तुम्हाला त्या मोल फ्रॅक्शनचा जो टॉपिक आहे त्यामध्ये चांगलं डिटेल क्लिअर केलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा. इफ 0.98 ग्रॅम ऑफ H2SO4 आर प्रेझेंट इन 500 ml सोल्युशन, फाइंड नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी काढायचे. नॉर्मॅलिटीसाठी बघा की नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. पर इथं काय दिलंय 0.98 ग्रॅम ऑफ H2SO4. H2SO4 किती आहे तर 0.98 ग्रॅम आहे. आर प्रेझेंट इन 500 ml ऑफ सोल्युशन. इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिहिले आणि ते दिलेच आहे ऑलरेडी, पण हा लिटरमध्ये घ्यायचा आहे त्यामुळे या 0.5 म्हणजे 500 ml म्हणजे काय तर अर्धा लिटर आहे किंवा 500ला 1000 ने भाग द्या सारखंच आन्सर येणार आहे. मी तर डायरेक्ट लिहितोय की 0.5 लिटर. राहिलं काय तर नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा मगाशीच फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला की काय तर मास इथं वेगळं काढून घेतोय की नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट आहे. इक्विव्हॅलेंट वेट आणि या इक्विव्हॅलेंट वेटचा फॉर्म्युला काय आहे? या इक्विव्हॅलेंट वेटचा फॉर्म्युला आहे की मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय ज्याला आपण बॅलन्स फॅक्टर म्हणतो. सो इथं मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय बॅलन्सी फॅक्टर म्हणजेच काय तर x. आता या मास अपॉन मॉलिक्युलर वेट यालाच तर आपण नंबर ऑफ मोल्स म्हणतो किंवा त्यासाठी पण एक मगाशी आपण एक फॉर्म्युला लिहिला होता. आता इथे एक काम करून घेऊ की मास आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे की 0.98 आहे. मॉलिक्युलर वेट आपण काढून घेऊ आणि H2चा जो काही व्हॅलेन्सी फॅक्टर आहे तो पण पुट करून घेऊ. या x ला एक काम करतो मी वर घेऊन जातो, त्यामुळे मला फॉर्म्युला काय मिळणार तर मास गुणाकारामध्ये x डिवाइडेड बाय मॉलिक्युलर वेट. ठीक आहे. मास बघा किती दिले. मास किती दिलेला आहे तर इथं 0.98 मास दिले आहे. व्हॅलेन्सी फॅक्टर नेहमी लक्षात ठेवा की H2SO4 पासून जो ऍसिड आहे याच्यापासून आपल्याला किती H+ आयन मिळतात तर त्यातून आपल्याला 2 H+ आयन मिळत असतात. तर हे काही ऍसिड आणि बेसचे तुम्हाला पाठ असायला पाहिजे. तर H2SO4चा जो बॅलन्स फॅक्टर आहे तो किती आहे तर 2 आहे. त्यामुळे इथं एक्सच्या जागी मी काय करतोय 2 ठेवले. नेक्स्ट मॉलिक्युलर वेट. H2SO4चा मॉलिक्युलर वेट काढून घेतोय मी. इथं बाजूला काढतोय H2SO4. हायड्रोजन बघा की एका हायड्रोजनचा 1 असतात, 2 हायड्रोजनचे झाले 2. त्यानंतर सल्फरचे असतात किती तर 32. सल्फरचे किती असतात तर 32 आणि एका ऑक्सिजनचे 16 असतात आणि असे 4 आहेत त्यामुळे 16 चौकीत झाले तर हे 64 झाले. सो या सगळ्यांची ऍडिशन केली तर बघा 64 आणि 32 हे होणार 96 आणि 2 काय तर होणार तर हे 98. म्हणजे मॉलिक्युलर वेट मिळाला आपल्याला किती तर 98. सो इथे येणार किती तर 98. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन करून घेऊ बघा. 0.98 आणि इथं 98 आहे म्हणजे याला 100 ने गुणाकार केलं तर 98 होतं. याचा अर्थ इथं 100चा भाग जातो.
म्हणजे 2 भागाकारामध्ये 100 आलं, इथं 2 2चा भाग दिला, 2चा भाग इथं दिला तर इथं 1 येणार, इथं 2चा भाग दिला तर 50 येणार. सो फायनल आन्सर इथं आलं किती तर हे 1/50. सो आपल्या नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट त्याचा आन्सर आला किती तर 1/50. याचा अर्थ हे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट त्याच्या जागी आपल्याला 1/50 ठेवता येईल है ना. बरं, हे एक काम करून घेतो, 0.5 ठेवण्यापेक्षा आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी जर आपलं वल्गर फ्रॅक्शन असेल तर सोपं जातं. सो नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट आले 1/50 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती तर तुम्हाला आता सांगितलं होतं की 0.5 किंवा त्याला अर्धा लिटर म्हणू आपण, त्याला 1/2 ठेवतोय मी. सो याला सॉल्व्ह करून घेतलं बघा की 1/50. आता याला यानी भाग द्यायचे तर गुणाकार करू आणि याला उलटं करायचं, म्हणजे काय तर 1/2 आहे ना, त्याला 2/1 करून घेऊ. आता नेक्स्ट इथं भाग दिला तर इथं 25चा भाग जातो, याचा अर्थ 1/25. एक काम करून घेतोय, वर मी 100 ने गुणाकार करतो तर इथं येणार 100, खाली पण मग 100 ने गुणाकार करा लागेल तर इथं पण काय येणार तर 100. नेक्स्ट या 25चा इथं भाग दिला तर 4 येणार, 4 भागाकारामध्ये 100 म्हणजे किती येणार तर 0.04 आणि ते पण काय येणार तर इथं आन्सर नॉर्मॅलिटी येणार आहे 0.04. आय होप की हा सुद्धा एक प्रश्न तुम्हाला क्लिअर असेल. बघा थोडंसं, कारण नॉर्मली डायरेक्ट निघत नाही. ग्रॅम इक्विव्हॅलेंटसाठी एक तर मग हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहून घ्या. कोणता फॉर्म्युला? ग्रॅम इक्विव्हॅलेंटसाठी मास इंटू व्हॅलेन्सी फॅक्टर डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट किंवा नंबर ऑफ मोल्स इंटू काय तर एक्स. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. मागच्या स्लाइड मध्ये फॉर्म्युले दिलेत ते लक्षात घ्या. तिथून आधी तुम्हाला नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढायचे, डिवायडेड बाय हा जो सोल्युशन दिलाय तो पुट करायचे आणि काय तर फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे, सोपा होता प्रश्न, फक्त काय तर थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज आहे. नेक्स्ट आता एवढे जर प्रश्न जर तुम्हाला लक्षात आले असेल तर आयोगाने काय काय प्रश्न दिले ते पण बघू. बघा लक्ष द्या. नेक्स्ट आहे पीवायक्यू. पीवायक्यू मध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे 2023चा राज्यसेवेचा प्रश्न आहे, ज्यामध्ये मोल फ्रॅक्शनवर प्रश्न विचारलाय. ऑलरेडी हा आपण कव्हर केलाय, म्हणजे दोनदा मी कव्हर केले. एकदा मोल फ्रॅक्शनचा टॉपिक घेतले त्यामध्ये कव्हर केले, दुसऱ्यांदा 2023चा जो पूर्ण जे आपण पीवायक्यू सिरीज घेतली आहे त्यामध्ये सुद्धा परत कव्हर केले आणि हा आता तिसऱ्यांदा समजून सांगतोय मी. ठीक आहे, बघा काय दिले. 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल ज्याचा फॉर्म्युला दिलाय ऑलरेडी CH3COOH आणि 180 ग्रॅम पाणी H2O एकमेकांत मिसळले. ह्या दोघांचं एकमेकांमध्ये मिसळलं तयार झालेल्या द्रावणात, कारण जो सोल्युशन तयार होईल अशा वेळेस हा जो ॲसिटिक ॲसिड आहे याचा मोल फ्रॅक्शन किती असेल तो काढायचे. आपण याआधी न्यूमरिकल याच्यावर तर घेतलेला नाहीये, म्हणजे हे 2-3 प्रश्न जे सॉल्व्ह केलेत हा पहिल्यांदा घेतोय, कारण याच्यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारला होता त्यामुळे मी एक्स्ट्रा प्रश्न घेतलेला नाही. बघा काय आहे तर कसं काढायचे. ह्या दोघांचा मिक्सचर केलाय तर दोघांचा पण आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचे, तर दोघांचे पण मोल्स माहीत असायला पाहिजेत. तर मी दोघांचे पण मोल्स काढून घेतो. एक आहे CH3COOH ज्याला ॲसिटिक ॲसिड म्हणतात आणि दुसरं काय तर H2O आहे, H2O. नेक्स्ट बघा आता कार्बनचे इथं ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी दिले, पण प्रत्येक वेळी दिलेच असणार असं नाही, त्यामुळे काही जे इम्पॉर्टंट असे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा ॲटॉमिक मास जो आहे तो तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. बघा इथं कार्बनचे किती आहेत, कार्बन हा एक आहे आणि हा एक आहे. इथं कार्बनचे दिले की ऑलरेडी 12 आहेत म्हणून. सो कार्बनचे 12, इथं 2 कार्बन असल्यामुळे 12 दुने 24 झालेत. हायड्रोजनचे 3 आणि हा एक 4, त्यामुळे एका हायड्रोजनचा 1, त्यामुळे 4 हायड्रोजनचे झाले 4. आणि ऑक्सिजन बघा की 2 आहेत, इथं एका ऑक्सिजनचे 16, त्यामुळे इथं 2 चे किती झाले तर ते 32. किती होणार टोटल बघा, 24 आणि 4 28, 28 2 30, 30 आणि 30 किती तर हे 60 झालेत. किती झालेत तर 60. म्हणजे 60 ग्रॅम म्हणजे काय होणार तर 1 मोल होणार. 60 ग्रॅम म्हणजे लक्षात ठेवायचे की 1 मोल आहे. इथं किती दिले आपल्याला 180 ग्रॅम दिले, म्हणजेच हा जो ॲसिटिक ॲसिड आहे हा किती आहे तर 180 ग्रॅम डिवायडेड बाय हे 60 किती होणार तर 3 मोल होणार. 3 मोल आहे. किती 3 मोल. बघा 60 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे ना, तर 180 ग्रॅम म्हणजे किती तर लक्षात ठेवायचे की 3 मोल आहेत. नेक्स्ट H2O बघा काढून घेऊ आपण की एका हायड्रोजनचा 1, 2 हायड्रोजनचे 2 झाले आणि एका ऑक्सिजनचे किती झाले तर 16. टोटल झाले किती तर हे झालेत 18. हे झाले किती तर 18, म्हणजे 18 ग्रॅम इक्वल टू 1 मोल झाला. 18 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल. 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. इथं दिले किती आहे तर परत हे 180 ग्रॅम दिले, म्हणजे 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल, तर 180 म्हणजे किती तर ऑब्व्हियस आहे 180 भागाकारामध्ये 18 करा तर हे किती येणार तर 10 मोल. आता मला सांगा की इथं आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचे, तर इथं ग्रॅम मध्ये मिक्स न करता आपण मोलचा मिक्सचर करू. म्हणजे जर मी 3 मोल ॲसिटिक ॲसिड आणि 10 मोल पाणी हे जर एकत्र मिक्सचर केले तर टोटल जो सोल्युशन आहे तो तर 13 मोलचा होईल. तो किती होणार तर 13 मोलचा होणार आहे, त्यामुळे 13 मोल. त्याच्यापैकी आपल्याला ॲसिटिक ॲसिडचा मोल फ्रॅक्शन काढायचं, तर ॲसिटिक ॲसिड किती आहे तर तो 3 मोल आहे. म्हणजे या टोटल 13 पैकी 3 जे आहेत ते तर ॲसिटिक ॲसिड आहे, त्यामुळे या 13 पैकी 3 ॲसिटिक ॲसिड. गुणाकारामध्ये पर्सेंटेज मोल फ्रॅक्शन आपल्याला इथं पर्सेंटेज नाही काढायचे. सो आन्सर काय येणार तर 3/13, बस हेच काढायचे आन्सर. बघा 3 ला जर मी 13 ने भाग दिला तर भाग जात नाही, त्यामुळे शून्याचा भाग दिला. नेक्स्ट पॉईंट दिला. आता 3 वर एक शून्य दिला तर तो 30 होणार. 30 भागाकारामध्ये 13, 13 दुने 26 होतात, 2 चा भाग जातो, 4 बाकी उरतात. 4 वर एक शून्य दिला तर 40 होतील, मग 13 त्रिक 39 होणार.
सो आन्सर येणार काय तर 0.23 जो इथे दिलाय, पहिलाच पर्याय दिलेला आहे, पहिलाच पर्याय आहे 0.23. ठीक आहे. आय होप की याच्यातून लक्षात आलं असेल की तुम्हाला की मोल फ्रॅक्शन नेमकं कसं काढायचं आहे. मोल फ्रॅक्शनसाठी तुम्हाला मोल काढणंच गरजेचं आहे. अजून चांगलं मोल फ्रॅक्शन समजायचंय, मोल समजायचंय, तो व्हिडिओ परत सांगतो की तो बघा, लिंक मध्ये नक्की मिळेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण, जो आयोगाने विचारलाय आणि जो नीट रिलेटेड प्रश्न आहे, नीट किंवा जेई रिलेटेड, जो नॉर्मॅलिटीवर बेस्ड आहे. बघा काय दिले, 1.5 मोलॅरिटी H2SO4 च्या 10 dm3. 10 dm3 लक्षात ठेवायचंय की हा व्हॉल्यूमचाच युनिट आहे आणि 10 dm3 इक्वल टू 1 लिटर होत असतं. 10 dm3 इक्वल टू काय होतं तर 1 लिटर असतं. सो 1.5 मोलॅरिटी H2SO4 च्या 10 dm3 द्रावणापासून, म्हणजे हे ऑलरेडी दिलं एवढा मिक्सचर आहे, याच्यापासून आपल्या 1 नॉर्मॅलिटी H2SO4 चे द्रावण कसं बनवायचे ते विचारले. बघा आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. आपल्याला काय काय दिलंय की मोलॅरिटी दिलंय ना, तर मी मोलॅरिटीचा फॉर्म्युला लिहितो. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे की नंबर ऑफ मोल्स. आता मी नंबर ऑफ मोल्स साठी एक काम करतो, स्मॉल एन डिनोट करतो, नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, सो व्हॉल्यूम साठी मी बी लिहिलं. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सो मोलॅरिटी आपल्याला दिले की 1.5 आहे आणि नंबर ऑफ मोल्स किती आहे ते आपल्याला काढता येईल, कारण व्हॉल्यूम पण दिलेले आपल्याला की 10 dm3 आहे म्हणून. सो इथे व्हॉल्यूम पण ठेवलं मी 10. सो नंबर ऑफ मोल्स n इक्वल टू किती येणार तर 1.5 इंटू 10 इक्वल टू किती येणार तर 15. सो 15 मोल्स आलेत. आता या 15 मोल्स आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं तर 1 नॉर्मॅलिटी असलेला H2SO4 चे द्रावण तयार करायचं आहे. आणि नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला पण लिहून घेऊ आपण. बघा नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय की ग्राम इक्विव्हॅलेंट नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता नॉर्मॅलिटी इथं पण दिलेला आहे, नॉर्मॅलिटी किती आहे तर 1 आहे. ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं काढतात तर ग्रॅम इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला बघा की नंबर ऑफ मोल्स इंटू एक्स करा, म्हणजेच काय तर नंबर ऑफ मोल्स जे पण आलेले आहेत याला काय करायचं बॅलन्स फॅक्टरने गुणाकार करायचे. नंबर ऑफ मोल्स आलेत किती तर 15 आलेत, तर इथं लिहितो मी 15 आणि याला x ने गुणाकार करायचे. H2SO4 साठी लक्षात ठेवा व्हॅलन्स फॅक्टर नेहमी हा 2 असतो म्हणून. नेहमी म्हणजे काय ते ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस थोडं काही केसमध्ये बदलतात, पण असं जर H2SO4 पासून H2SO4 बनवायचंय तर अशा वेळेस लक्षात ठेवायचे की बॅलन्स फॅक्टर हा 2च आहे, कारण H2SO4 पासून नंबर ऑफ H+ आयन जे आहेत ते किती मिळतात तर ते 2 मिळतात. आणि म्हणून काय तर ते किती येणार तर इथं 2 येणार. आणि अशा वेळेस काय तर आपल्याला व्हॉल्यूम काढता येईल. सो इकडे व्हॉल्यूम जर घेऊन गेलो मी तर आन्सर काय येणार तर बघा V × 1 V येणार आणि हे 15 गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती येणार तर 30. सो नवीन जो व्हॉल्यूम असणार आहे तो किती असणार तर 30 आणि इथं लिहायचं की dm3, कारण या ठिकाणी आपण 10 हा dm3 मध्येच ठेवला होता. इथं पण आन्सर किती येणार तर 30 dm3 येणार आहे. ठीक आहे. आता हे जर लक्षात आलं असेल तर बघा की हे कसं करता येईल, म्हणजे एक नॉर्मॅलिटी H2SO4 चे द्रावण कसं बनवता येईल जर व्हॉल्यूम हा 30 dm3 असेल तर ते करता येईल. 30 dm3 असेल तर बघा मग आता काय करता येईल की ऑलरेडी याच्यापासून आपल्याला हे 30 dm3 बनवायचे ना, म्हणजे ऑलरेडी 10 dm3 तर आहेच ऑलरेडी. किती बनवायचे तर 30 dm3 बनवायचे म्हणजे 20 dm3 एक्स्ट्रा पाहिजे आपल्याला. तर अशा वेळेस काय करू आपण तर बघा की दिलेल्या द्रवणात 20 dm3 पाणी एक्स्ट्रा घालायचे, म्हणजे काय तर नवीन जो आहे एक नॉर्मॅलिटीचा द्रावण आहे तो तयार होणार आहे, एक नॉर्मॅलिटीचा द्रावण तयार होईल. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. दुसरी अजून एक मेथड सांगतोय जे मी या PYQ सेशन मध्ये म्हणजे राज्याचा 2023 चा प्रश्न बघा त्यामध्येच घेतलेला आहे. ती पण मेथड मी एकदा सांगून देतो. एकतर हे यूज करा किंवा ते यूज करा. बघा ती मेथड काय होती की एक फॉर्म्युला दिला होता मी N1V1 = N2V2. आता इथं नॉर्मॅलिटी तर दिलेलं नाहीये. पहिला जो द्रावण आहे हा आहे, याचा व्हॉल्यूम हा आहे, मग एवढी नॉर्मॅलिटी आहे तर मग अशा वेळेस किती व्हॉल्यूम असेल तो काढायचा आपल्याला. हे जर मिळालं की आन्सर लगेच मिळतं. सो इथं नॉर्मॅलिटी दिलेलं नाहीये, पण मग काही सांगितलं होतं मी की नॉर्मॅलिटी डिवाइडेड बाय मोलॅरिटी इक्वल टू काय असतं तर व्हॅलेन्सी फॅक्टर असतं जे असतं काय तर x. सो नॉर्मॅलिटी काढायचंय मला आणि मोलॅरिटी किती आहे तर 1.5 आहे आणि H2SO4 असल्यामुळे व्हॅलेन्सी फॅक्टर 2, त्यामुळे नॉर्मॅलिटी इक्वल टू किती आलं तर 3. सो मी या ठिकाणी ठेवतोय की N1 च्या जागी किती आलं तर ते 3 आलंय आणि व्हॉल्यूम त्यावेळेस किती आहे तर तो 10 dm3 आहे, ते पण ठेवलं इथं 10. मग आता N2 किती आहे तर ते आहे 1, तर अशा वेळेस V2 किती असणार ते पण काढता येईल. सो V2 = 10 × 3 ते किती येणार तर 30 आणि युनिट लक्षात ठेवा की ते dm3, कारण व्हॉल्यूम आहे हा आपण 10 dm3 ठेवला होता, इथं आलं 30 dm3. मग आता परत तेच आलंय आन्सर की 30 dm3 जर तुम्हाला काढायचं आहे तर अशा वेळेस काय ऑलरेडी 10 dm3 आहेच ना, मग एक्स्ट्रा काय पाहिजे तर आपल्याला एक्स्ट्रा अजून 20 dm3 पाहिजे, त्यामुळे आन्सर काय येणार तर तिसरा पर्याय आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन वरचे प्रश्न किंवा न्यूमेरिकल्स आहेत हे या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. लक्षात ठेवा थोडे फॉर्म्युले तेवढे पाठ करा.
जर असा जर प्रश्नाला थोडासा डिफिकल्ट वाटतोय पण थोडीशी प्रॅक्टिस करा, जे मी फॉर्म्युले सांगितलेत, अजून समोर भरपूर नॉनव्हेजचा समोर अजून कॉन्सेप्ट आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला एवढं तर यायलाच पाहिजे, कारण आयोगाची आता म्हणजे काही प्रश्न घेतले तिथपर्यंत जर बघितलं तर एवढी तर रिक्वायरमेंट आहेच. तर त्या उद्देशाने काय तर आपण हे सगळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हा पूर्ण टॉपिक, त्याच्यावरचे जे पण प्रकार आहेत 4-5 प्रकार, ते सगळे काय तर आपण इथं कव्हर केले. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आणि हे या पूर्ण व्हिडिओची लिंक किंवा जर PDF जर डाउनलोड करायचं असेल तर परत एकदा सांगतोय की MPSC_AWARNICE त्यासोबतच एस एक्झाम रेस या 2 टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. आणि परत एकदा लक्षात घ्या की रिव्हिजन बॅच सुरू होत आहे 18 जूनपासून. सामान्य विज्ञानची आहे, राज्यसेवा आणि कंबाईंड यासाठी ते फार हेल्पफुल आहे. पुढच्या 3 महिन्यापर्यंत ते अनलिमिटेड वॉच आहे. जी ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे, वैशिष्ट्ये सांगतोय परत एकदा, 20+ लेक्चर्स आहे, PDF नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मागील आपण 10-12 वर्षांची PYQ कव्हर करू, न्यूमरिकलची प्रॅक्टिस आपण घेत आहोत, अजून काही पुढे पण होईल. आणि परत ते सगळं झाल्यानंतर एक 500+ क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. काही जरी डाऊट असेल 2 नंबर दिलेले आहेत 9403692940 किंवा 8793382448 या 2 नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळवता येईल. तर आज आपण मित्रांनो इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.